सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं आपलं कठोपनिषद अध्याय आता असला या ठिकाणी द्वितीय अध्याय आणि वल्ली असणारी चतुर्थ वल्ली, त्याच्यामध्ये असणारा मंत्र द्वितीय. पहिला जो मंत्र होता कालच्या पाठामध्ये अत्यंत व्यवस्थित आपण पाहिला की कशा प्रकारे परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीर आत्मान ऐक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन. की अमृतत्व म्हणजे ते अमृतत्व अमरत्व जे आहे. अमरत्व म्हणजे पुन्हा जन्म मरणरूप जो संसार आहे, या जन्म आणि मरणरूप संसारामध्ये यायचं नसेल तर काय केलं पाहिजे? आवृत्त चक्षुः. आवृत्त म्हणजे मी कोण हे पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे जो कश्चित धीर हा अत्यंत दुर्लभ सांगितलं. कोणीतरी एखादाच का रे का सगळ्या शेवटी सांगितलं? वेदांत, वेदाचा असणारा अंत म्हणजे शेवटचा असणारा भाग, आरण्यक त्याला म्हणतो. की जे आता काय सगळं झाल्यानंतर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमात आल्यानंतर वानप्रस्थ म्हणजेच आरण्यक, की आता सगळं सांसारिक मोह माया जे आहे आता सगळं सोडून द्यायचंय. महाराज दशरथांचा एक फक्त असणारा केस दाढीचा का त्याला फक्त पांढरा त्या ठिकाणी दिसायला लागला तर लगेच विचार केला काय का आता हे जे राज्य आहे हे आपला असणारा पुत्र प्रभू रामचंद्र, त्याचं असणारं उत्तरदायित्व त्याला देऊन टाकावं आणि आपण आता वानप्रस्थ स्वीकारावा. म्हणजे अशा अनुषंगाने मग तिथे आरण्यक, मग याचं असणारं संपूर्ण शास्त्राचं, वेदांत शास्त्राचं त्या ठिकाणी श्रवण मनन निधिध्यासना हे सगळं त्या ठिकाणी मग आपले आप चालू होईल. आणि अशा अनुषंगाने श्रवण मनन निध्यासनाच्या अनुषंगाने कश्चित धीर हा म्हणजे एखादाच कोण की ज्याच्यामध्ये असणारी दैवी गुणसंपत्ती काय झालेली, अतिशय वर्धमान झालेली, वाढलेली आहे, असा एखादाच काय करतो? ते आत्मतत्व जे श्रुती स्मृती पुराणांनी जे सांगितलेलं आहे ते आत्मतत्व त्या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे अन्य सर्व त्याच असणाऱ्या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतात आणि जातात. आणि त्याच अनुषंगाने दुसरा असणारा जो मंत्र आहे त्या दुसऱ्या मंत्राच्या अनुषंगाने तोच विषय या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. विवेकी आणि अविवेकी, ज्ञानी आणि अज्ञानी यांची असणारी गती. जे ज्ञानी आहेत ते काय होतात? ब्रह्मविद ब्रह्मैव होती, ब्रह्मभावालाच प्राप्त करून घेतात. जे अज्ञानी आहेत ते जन्म आणि मरणरूपी जो संसार आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असणारा हा जन्म आणि मरणरूप संसारामध्ये पुन्हा येतात आणि जातात. तोच असणारा अर्थ या द्वितीय मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणतात? जे स्वभावतः बाह्य अनात्मदर्शन आहे, हे स्वभावत आहे, इंद्रियांचा स्वभावच आता ह्या मंत्रातून त्यानेच सांगितलं.
की काय, परांजिखानी व्यतरण स्वयं तस्मात परांग पश्यती, म्हणजे इंद्रियांचा असणारा स्वभाव बहिर्मुखचा आहे. ती बाहेरच पाहतात, इकडे जायचंय तिकडे जायचंय, हे खायचंय ते प्यायचंय, अशा अनुषंगाने असणारे जे स्वभाव होतं. परंतु ते सर्व जे बाह्य जगत आहे हे काय अनात्मदर्शन आहे. त्याच्यामध्ये आत्मदर्शन नाही. ते सगळं जे काय आहे हे अनात्मदर्शन आहे. आणि अशा प्रकारचे संपूर्ण आपण जो व्यावहारिक सत्ता संसार पाहतो तो काय, तो त्यासाठी, आणि तो जो संसार आहे तो कशासाठी, आत्मदर्शनास प्रतिबंध आहे. त्याच्यामुळेच आत्मा कुठेच गेला नाही, आत्मा इथेच आहे. जय जय सुसंवेद्या याच ठिकाणी. परंतु दिसत का नाही, मोह आणि माया हे जे आहे तेच सांगितलं. आत्मदर्शनास प्रतिबंध काय, अविद्या माया. विद्येचं दुसरं नाव काय, तर माया. अघटित घटना पटीयसी माया सांगितलं. जे नाही ते दाखवण्याचं जे कार्य करते ती माया. आणि म्हणजे अशा प्रकारे मग ही माया काय, ते मूल स्वरूप जे आहे ज्ञानाचं स्वस्वरूप त्याच्याला प्रतिबंध करते. आणि म्हणून अशा प्रकारे आत्मदर्शनास, हे आत्मदर्शन प्रत्येकाला व्हायचं आहे. त्या आत्मदर्शनास प्रतिबंध कोण करतं, तर ही अविद्या माया प्रकृती, हे सगळे समान अर्थीचे शब्द आहेत. म्हणून अशा प्रकारे अविद्या आहे कारण ती आत्मदर्शनात प्रतिकूल आहे. ती आत्मदर्शनाच्या अनुकूल नाही. ते त्यापासून काय करते, जीवाला लांब लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. यद्यपि तिथे असताना सुद्धा वस्तू तिथेच आहे, कुठे गेलेली नाही, परंतु तिथे असणारी वस्तू त्याच प्राप्त न करता त्याला त्या वस्तूपासून दूर दूर घेऊन जाण्याचा, म्हणजे संसारामध्ये मोहामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर ही माया. आणि म्हणून ती काय, ती आत्मदर्शनास प्रतिकूल आहे. ज्याला आत्मदर्शन करायचंय त्यासाठी अत्यंत प्रतिकूल आहे, अनुकूल नाही आहे. ती त्याला काय, आत्मदर्शनापासून त्या जीवाला दूर घेऊन जाण्याचा कार्य करते. या व्यतिरिक्त अविद्येमुळे दिसणारे बाह्य दृष्ट अदृष्ट भोग यामध्ये जी तृष्णा आहे, अविद्या आणि त्यामध्ये तृष्णा. तृष्णा म्हणजे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अधिकच्यापेक्षा अधिक. 2-3 गुलाबजाम खाल्ले तरी चहापेक्षा अधिक, आता 5 खातो, नाही 10 खाऊ दे. ही तृष्णा अधिक अधिक अधिक, चहापेक्षाही. आता जे आपण सगळीकडे दुःख अनुभवतो आहोत, जगतामध्ये पाहत आहोत, ही सगळी वैषम्य विषमता एका पर पाहत आहोत. हे सगळे विषमता पाहण्याचं मूलभूत सूत्रच आहे की तृष्णा च्यापेक्षा अधिक. एवढा आहे तरी त्यांचं भागत नाही, तरी त्यापेक्षाही अधिक, त्यापेक्षाही अधिक. म्हणजे अशा अनुषंगाने ही तृष्णा आहे. आणि म्हणून अशा प्रकारची काय, ही अविद्या आणि त्या अविद्येच्या अनुषंगाने असणारी तृष्णा, या 2 गोष्टी हे खरे आत्मदर्शनास प्रतिबंध आहे. आत्मदर्शन का होत नाही आम्हाला, तर आत्मदर्शन होत नाही याचं मूलभूत कारण हे 2 प्रतिबंध आहे. एक तर तृष्णा आणि दुसरी असणारी माया. आणि म्हणून अशा प्रकारे त्यानंतर म्हणून या ठिकाणी पुन्हा विवेकी आणि विवेकी, त्यात या मंत्राच्या द्वारे त्यांनी पुन्हा विश्लेषण केलं. काय म्हणतात, विवेकी आणि अविवेकीमधील अंतर. विवेकी कोण आहे, म्हणजे ज्ञानी. म्हणून त्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व, साधन चतुष्टय सांगितले. ह्या वेळीस ही अध्यात्मविद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर पहिलं काय पाहिजे, विवेक. विवेक पाहिजे. विवेक म्हणजे नित्य अनित्य वस्तू विवेक. हा नित्य काय आहे, अनित्य काय आहे. नित्य म्हणजे जे राहणार आहे कायमस्वरूपी ते नित्य, आणि जे जाणार आहे ते अनित्य. हे सगळे या संसारामध्ये या सगळ्या ज्या वस्तू आहेत, आत्मवस्तू सोडली सगळ्या अनित्य स्वरूपाचा आहे. कारण या सगळ्या जाणार आहेत, परंतु आत्मवस्तू ती कायम राहणारी. म्हणजे अशा प्रकारे मग त्यामधलं अंतर या मंत्राच्या द्वारे सांगतात.
काय म्हणतात? दुसरा असणारा मंत्र या ठिकाणी म्हणतोय. काय म्हणतो? पराच कामान नयन्ति बालाः ते मृत्युर्यन्ति विदस्य पाशम् अत धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवमध्रुवेष्व प्रार्थयन्ते. की अशा प्रकारे काय म्हणतात? अल्पज्ञ पुरुष, अज्ञानी जो पुरुष आहे हा काय करतोय? अज्ञानी पुरुष बाह्य भोगांच्या मागे लागतात. ते काय? बहिर्मुखच असल्यामुळे, अविवेकीच असल्यामुळे, बाह्य म्हणजे अनित्य वस्तू आहेत, त्या राहणाऱ्या नाहीत, त्या प्राप्त करण्याकरता संपूर्ण जीवन यापन करता. शेवटपर्यंत हे पाहिजे, हे पाहिजे ही इच्छा राहिली, अगदी मग शेवटच्या क्षणापर्यंत जरी गेलो तरी शेवटच्या क्षणी काय म्हणतात? माझी ही इच्छा राहिलेली आहे, ही इच्छा पूर्ण झाली असती तर बरं झालं असतं. हे अज्ञान, हे अविवेक. म्हणून काय? अधिक शेवटच्या क्षणापर्यंत बाह्य विषयाच्या भोगामध्ये अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं करायचंय, तसं करायचंय, याच्याच काय? अल्पज्ञ अविवेकी पुरुष बाह्य भोगांच्या मागे लागतात. बाह्य जे भोग आहेत त्याच्या मागे लागतात आणि अशा प्रकारे त्या बाह्य भोगांच्या मागे एखादा लागल्यानंतर, त्या विषयांच्या मागे लागल्यानंतर काय होतं? ते जे आहे विषय ते काय होतात? ते मृत्युर्यांती विदस्य पाशम. त्याद्वारे, पाशम म्हणजे ते पाश असणार, आपण म्हणतो बंधन त्या ठिकाणी असणारं, फासा थोडक्यात आपण काय म्हणतो, ते जे आहे ते काय होतात? ते त्याच्या मागे लागल्यामुळे, कोणत्या? बाह्य विषयांच्या मागे लागल्यामुळे. मग काय होतंय? बाह्य विषयांच्या मागे लागण्यात ते मृत्यूच्या सर्वत्र फेकलेल्या पाशामुळे अडकतात. आणि अशा प्रकारे त्या बाह्य विषयांना प्राप्त करण्याच्या इच्छेने त्याच्यामागे एकदा लागले की काय होतं? आपल्या आपच काय होतात? ते मृत्यूचा जो पाश आहे, म्हणजेच काय? जन्म आणि मरण रूपी जे चक्र आहे, त्या जन्म आणि मरण रूपी चक्रामध्ये हाच मृत्यूचा पाश. मृत्यूचा पाश म्हणजे दुसरं काही नाही, ते जन्म आणि मरण रूप जे चक्र आहे, हे जन्म आणि मरण रूपी चक्र हाच वास्तविक मृत्यूचा पाश. आणि म्हणून अशा प्रकारे जे अज्ञानी लोक आहेत ते बाह्य विषय प्राप्त करण्याकरिता, म्हणून सगळा त्यांचा अट्टहास आहे. पण तो हा अट्टहास करत असताना हे सगळे काय करतात? स्वतः स्वभावतः ते काय? कालाच्या मुखामध्ये आपल्या आप जात राहतात आणि काय? पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा मरण पावतात. हाच असणारा मृत्यूचा पाश. कोण? अज्ञानी जन जे आहेत, त्यांना विषयासक्ती आहे, असे जे विषयासक्ती अज्ञानी जीव त्या मृत्यूच्या पाशामध्ये सतत अडकत राहतात. विवेकी काय करतोय? परंतु जो विवेकी पुरुष आहे, जो ज्ञानी आहे, त्याला कळलंय की अरे हे काही याच्यामध्ये सत्य नाही, हे सत्य असत्य स्वरूपाचं आहे, तथ्य नाही. आपण म्हणतो त्याच्यामध्ये, मराठीमध्ये आपण काय म्हणतो? कितीही काही करा, अगदी आपलं टिपिकल मराठीमध्ये आपण म्हणतो कितीही काही करा, त्याने काही करू दे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, त्याने काही सांगू दे, कसंही सांगू दे, तू काही सांग म्हणतो आपण, जा, पण माहिती आहे त्याला याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे काही सांगितलं तरी त्याचा त्याच्यावर विश्वास नसतो, तथ्य नाही. तसं हे जे सांसारिक सगळे विषय आहे, हे कितीही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. तेवढ्यापुरतं एखादी वस्तू नवीन आणल्यानंतर काय होतं? तेवढ्यापुरतं आपल्याला त्याचं नूतन कुतूहल राहतं. महिना, 2 महिने, 3 महिने झाले की झालं, ते कुतूहल संपलं की काहीतरी पुन्हा नवीन वस्तूमध्ये तथ्य आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा 2 महिन्यानंतर तिथलं तथ्य संपतं. म्हणजे असंच आहे, हे असं संपूर्ण आयुर्नश्यती, सगळं आयुष्य जे आहे ना आपलं, हे असंच, हे प्राप्त करायचं, ते प्राप्त करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं आहे. आणि या सगळ्या ज्या सांसारिक वस्तू आहे या तथ्यही नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे विवेकी पुरुष जे आहेत ते काय करतात? जे आता धीरा अमृतत्वं विदित्वा, या सगळ्यामध्ये जो धीर पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, तो काय? अमरत्वात निश्चित जाणून याच्यामध्ये
ज्याच्यामुळे मला अमरत्व प्राप्त होणार आहे, अमृतत्व प्राप्त होणार आहे. कशामुळे? मी या जन्म मरणाच्या चक्रामध्ये येणार नाही. ती कोणती वस्तू आहे? येन ज्ञास तद्वद. ज्याच्यामुळे मला या जन्म आणि मरणारूपी संसार चक्र आहे याचा नाश होणार आहे, अशी जी वस्तू आहे तीच वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून विवेकी पुरुष काय, ज्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे असं ते अमृतत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करून जाणून काय करतात, संसाराच्या अनित्य पदार्थांपैकी कशाचीच इच्छा करत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना माहिती आहे हे अनित्य स्वरूपाचं आहे, हे राहणारं नाही आहे काय. आणि मग कायम जी राहणारी वस्तू आहे नित्य स्वरूपाची आत्मा, सच्चिदानंद स्वरूप असणारं जे तत्व, आत्मरूप जे तत्व, तेच तत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, कारण ते नित्य राहणार आहे. आणि अनित्य स्वरूपाच्या सांसारिक ज्या वस्तू आहेत त्या अनित्य स्वरूपाच्या सांसारिक वस्तू प्राप्त करण्यासाठी अविवेकी प्रयत्न करतात. विवेकी याच्यामध्ये जे नित्य तत्व आहे ते आत्मतत्व आहे, तर आत्मतत्व पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि या जन्म आणि मनरूपी संसार हा भवबंध जो आहे, हा भवबंध सोडून जे वास्तविक आपलं स्वरूप आहे, स्वस्वरूप जे आहे, त्या स्वस्वरूपाला जीवनामध्ये प्राप्त करून घेतात. आचार्य काय म्हणतात, आचार्यांचं असणार भाष्य दुसऱ्या मंत्रावर, पराचः बहिर्गतान इव कामान काम्यान विषयान अनुयन्ति अनुगच्छन्ति बालाः अल्पप्रज्ञाः. आचार्य काय म्हणतात, तो आचार्य या ठिकाणी म्हणतात, काय म्हणतात आचार्य, ज्या पुरुषांनी इंद्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा निरोध करून अंतर्मुख वृत्तीने आत्मसाक्षात्कार संपादन केलेला आहे असा विद्वान पुरुष मुक्त होतो. जो कोण मुक्त होतो, तर ज्या साधकांनी इंद्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्तींचा निरोध करून, स्वाभाविक प्रवृत्तीचं इंद्रियांची काय, इकडे जायचंय, ते खायचंय, ते प्यायचंय, आता ते सगळ्याचं विश्लेषण कालच्या पाठात चांगलं झालेलं. पंच जी ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रियांचे असणारे पंच विषय, त्या विषयांच्या अनुषंगाने ती संपूर्ण जी ज्ञानेंद्रिय आहे त्या विषयांच्या प्रतीच धावत राहतात. श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम इत्यादी अनुषंगाने धावत राहतात. आणि म्हणून मग त्यांची असणारी ती बहिर्मुख प्रवृत्ती, त्या बहिर्मुख प्रवृत्तीचा निरोध करून आणि तिला थांबवून की नाही, त्याच्यावर कंट्रोल करून, म्हणून काल एक शब्द वापरला काय, मनोनिग्रह. आला का, मनाचा निग्रह झाला पाहिजे. मनाला वाटलं की हे करायचंय म्हणून तिकडे लगेच गेला, तसं नाही, त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे. साधकाचा अत्यंत महत्वाचं जीवनामध्ये काय, तर मनोनिग्रह. मनोनिग्रह ज्या साधकाचा असतो तो साधक लवकरात लवकर आपल्या इंद्रियांना काय करतो, आपल्या अधीन त्यांच्यावर जय प्राप्त करून घेतो. आणि तेच इथं सांगितलं की अशा प्रकारे प्रवृत्तींचा निरोध, कोणत्या बहिर्मुख प्रवृत्ती ज्या आहेत इंद्रियांच्या, त्या बहिर्मुख प्रवृत्तींचा निरोध करून काय, अंतर्मुख वृत्तीने, मग काय होतो, तो अंतर्मुख आपल्या आप होतो. त्याला काय, ठाईचं बसून करा एकचित्त, आपल्या आप एकांते सुखमाप्स्यताम, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. त्याला आता कशामध्ये बाह्य गोष्टी ज्या आहेत, एकदा तुम्ही अंतर्मुख व्हायला लागला की मग काय होतं, आपल्या मग त्यांना लोकसंग्रहामध्ये जायची इच्छा राहणार नाही, इकडे जायची इच्छा राहणार नाही, तिकडे फिरायची इच्छा राहणार नाही, हे खायची इच्छा राहणार नाही. त्याचं चित्त मग आहे, त्याचं चित्त कायम परमेश्वर, राम 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 राम, परमेश्वराच्या चिंतनामध्ये काय आपल्या आप लागेल, आपल्या आप तो अंतर्मुख होईल. आपल्या कुठे जाणार नाही, शांत एका दाखिनी बसून तैल धारावत परमेश्वराचं चिंतन करेल, नाम जप करेल. अशा प्रकारे सत्संगामध्येच तो काय करेल, आपल्या जीवनाचा अधिकात अधिक काळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करेल म्हणे. आणि म्हणून अशा प्रकारे तो काय, अंतर्मुख होऊन मग तो अंतर्मुख खरा झाला आता. आणि मग काय, अंतर्मुख वृत्तीने मग काय की नाही, त्याने आत्मसाक्षात्कार संपन्न केलेला असा विद्वान पुरुष मुक्त होतो. आणि अशा प्रकारे
त्या संपूर्ण बाह्य इंद्रियांवर विजय प्राप्त करून तो अंतर्मुख होऊन आत्मसाक्षात्कार करून काय तोच विवेकी पुरुष काय होतो, मुक्त होतो असे पूर्वमंत्रात सांगितलेले आहे. या मंत्रामध्ये अज्ञानी लोकांची कशी दुस्थिती होते याचे वर्णन केले. परंतु आता जे अज्ञानी आहेत ते अज्ञानी पुरुष कशा प्रकारे काय दुस्थिती या संसाराच्या नादी लागून, त्याच्या नादी लागला तो फार चांगला होता पण त्याच्या जेव्हापासून नादी लागला तेव्हापासून काय झालं, मग त्याची दुस्थिती झाली. आता हे आपण व्यवहारात पाहतो तसंच या ठिकाणी हा असणारा सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व ते काय झालं, या ठिकाणी या संसाराच्या नादी लागून जीवभावाला प्राप्त झालं आणि जीवभावाला प्राप्त होऊन सुखदुःखादी ही त्याची काय स्थिती अनुभवायची स्थिती निर्माण झाली. तेच सांगितलं, बालाः पराचकामान अनुयंती यात तावद. सर्वसामान्य लोकांना, जे सर्वसामान्य लोक आहेत ते सर्वसामान्य लोकांना काय, सर्वसामान्य लोकांना अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आत्मज्ञान स्वाभाविक असते. अनात्म जेवढे पदार्थ आहेत त्या अनात्म पदार्थांच्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी मैत्रेयी आणि याज्ञवल्कांचा जो संवाद आहे तो हाच आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, नमा अरे जायायै प्रियाय जाया प्रिया भवति. आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, नवारे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति. आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति, नवारे पुत्रस्य कामाय पुत्राः प्रिया भवन्ति. आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवति. ज्या प्रत्येक वस्तू जी आपल्याला प्रिय आहे ती प्रिय का, त्यामुळे मला आनंद होतो म्हणून ती वस्तू मला प्रिय, तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना अनात्म ठिकाणी जे अनात्म पदार्थ आहेत ना, बाह्य विषय, त्याच्यामध्ये काय यांना फार इंटरेस्ट असतो. मग त्यात अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मज्ञान स्वाभाविक असते, म्हणजे ते प्राप्त करण्याची इच्छा, आणि ते प्राप्त करण्याची इच्छा असणं त्याच्यामध्ये असणारं आत्मज्ञान ते काय स्वाभाविक येते. आणि हीच काय, ते कसं निर्माण झालं, तर तीच अविद्या, तीच आत्मविद्या. आणि ती अविद्या मग काय होते, आत्मसाक्षात्कारात प्रतिबंधक आहे. आणि अशा प्रकारची जी अविद्या आहे ती त्याला काय करते, बहिर्मुखच करून टाकते. एका ठिकाणी शांत त्याला बसून देतच नाही. शांत बसला की त्याच्या डोक्यामध्ये विचार चालूच झाले, मला अमुक करायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं, अरे हे राहायचं आहे, हा प्रोजेक्ट राहिला, ते राहिलं. शांत स्वस्थ. आता आपण पाहतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक नुसती फिरतच असतात. काय करत असतं विचारलं तर त्यांनाच त्यांचं कळत नाही. बरं किती कमवून आणलं तरी ते पण पुरत नाही. मग नक्की काय चाललंय, परिस्थिती अत्यंत सध्या भयानक आहे. म्हणजे नक्की काय चाललंय कुणाला कोणाचं काहीच कळत नाही, ठांग पत्ताच नाही आहे सध्या, अशी परिस्थिती आहे सध्या. पण सगळेच धावतायत. गतानुगतिकः लोकः सांगितलं, न लोका पारमार्थिका सांगितलं. तर तो धावतोय म्हणून मी, त्याने गाडी घेतली म्हणून मला घेतली पाहिजे, त्याने अमुक केलं म्हणून मला केलं पाहिजे, त्याने तसं केलं म्हणून मला केलं. अरे त्याचा आणि तुझा काय संबंध, त्याने केलं ठीक आहे म्हणून ते मला केलंच पाहिजे, त्या आणखी कर्जाचा डोंगर उभा करायला पाहिजे, एवढंच आहे बस. आणि मग त्याचं टेन्शन, मग BP वाढला, अटॅक आला, अमुक झालं तमुक झालं, सगळं असं आहे. अलग लक्षात. म्हणून हे सगळ्याचं मूलभूत कारण काय, अनात्म पदार्थांच्या ठिकाणी असणारी आत्मबुद्धी. हे एकदा कळलं की हे राहणार नाही, ठीक आहे तेवढ्या पुरतंच, म्हणून व्यावहारिक सत्ता आहे. किती एखाद्याला महत्त्व द्यायचं जीवनामध्ये हे पण आपण ठरवलं पाहिजे. आपण म्हणतो पार त्याच्या आता अधीन झाला आहे तो, अलग लक्षात. मग त्याला किती महत्त्व द्यायचं आपण ठरवायचं. तसं हे सांसारिक जी व्यावहारिक सत्ता जी आहे याला पण किती महत्त्व द्यायचं हे साधकाने आपण आपलं ठरवायचं. का त्याच्या पार अधीन होणं हे योग्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ती कशामुळे मग हे सगळं बाह्य विषयांना तो देतो एवढं महत्त्व, त्याचं मूलभूत कारण काय, तर अविद्या. त्याला अजून कळतच नाही नक्की काय ते. तीच अविद्या, तीच काय, ती आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबंधक आहे. तसेच त्या अविद्येमुळे बाह्य दृष्ट अदृष्ट जे सुखोपभोग त्यांच्या ठिकाणी जी तृष्णा, त्यामुळे अविद्येमुळेच त्याच्या ठिकाणी असणारी तृष्णा म्हणजे प्राप्त करण्याची इच्छा अधिकाधिक
तृष्णा म्हणजे काय? च्यापेक्षा अधिक जे आहे त्याच्यात नाही. अलग लक्षात. गरज आणि वॉन्ट्स मी कायम सांगत असतो. नीड आणि वॉन्ट्स. नीड म्हणजे गरज, तुम्हाला जे आहे अन्न वस्त्र पाणी हे गरज आहे, तेवढं ठीक आहे. पण वॉन्ट्स म्हणजे च्यापेक्षा अधिक. म्हणजे मला एवढं सगळं असताना सुद्धा सगळ्या सुखसोयी आहेत, परंतु आता त्यापेक्षाही अधिक, त्यापेक्षाही अधिक, ही जी वॉन्ट्स आहे हीच तृष्णा. ही तृष्णा कधीच संपत नाही. साधकाने आपल्या जीवनामध्ये नीड असावी, वॉन्ट्स नसावी. नीड म्हणजे जे गरजा आहेत, ठीक आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, तुम्हाला कुटिया पाहिजे, जप करायचा, अध्ययन करायचं आहे, पण वॉन्ट्स नसावं. एकदम भारी लक्झरियस नसावं, ठीक आहे. शांतपणे ज्याचं असणारं ॲटमॉस्फिअर, वातावरण तिथं शुद्ध असेल, प्रसन्न असेल, आपली साधना ज्या ठिकाणी व्यवस्थित होईल अशा ठिकाणी आपली साधना चालू ठेवणं, तेवढ्या गोष्टी अपेक्षित आहेत. पण त्यापेक्षा मग तिथं लक्झरियस असा पाहिजे, तसं पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, तर काही जे आहे मग त्याच्यात मागं तोच संसार. मग साधकाचा पण काय होतं, मग नंतर साधकाचा पण संसार आरंभ होतो. म्हणून काय सांगितलं त्या ठिकाणी सर्व संतांनी केस सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानाने. समाधान हा गुण अत्यंत महत्त्वाचा साधकाच्या जीवनामध्ये. प्राप्त परिस्थितीमध्ये हे परमेश्वराचीच कृपा आहे. त्या अनुषंगाने आपला जो वेळ आहे तो परिस्थिती बदलण्यासाठी नाही, तर प्राप्त परिस्थितीमध्ये मी कशी आध्यात्मिक साधना करेल, मी कशी पारमार्थिक साधना करेल. परिस्थिती तुम्ही बदलू शकतच नाही. परिस्थिती आपल्या आप ती ही गेली की ती येणार, ती गेली की दुसरी येणार, काही ना काहीतरी चालतच राहणार. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला आपलं हित कशात आहे ते साधलं पाहिजे. रामसुखदासजी कायम ती गोष्ट सांगतात बकऱ्याची. बकऱ्याचा कळप चाललेला असतो, त्याच्यामध्ये एका बकरीला 2च पिल्लं झालेली असतात, छानपैकी असतात, महिन्याची 2 महिन्याची असतील ती. आणि असा उन्हातून चाललेला असतो बकऱ्याचा कळप, आणि चालता चालता सगळ्यांना तहान लागते. आणि तहान लागल्यानंतर मग कुठे एका ठिकाणी रहाट चाललेला असतो. रहाट म्हणजे जुना, आता मोटारी आल्या, जुनं ते असणारं फिरणारं बैल ते फिरवायचे तो रहाट. मग ते रहाटाचा आवाज जोरजोरात यायचा, आणि मग ते बैल जशी पुढं पुढं जातील तसा रहाट तो फिरायचा. आणि मग ते पाणी जे आहे ते जोरात तिथं खाली त्या दगडावर येऊन आदळणार, आणि मग पुढं असणारं शेती बागेला ते जाणार. सगळ्या मेंढ्या त्या ठिकाणी गेल्या, पाणी पिल्या, पण ही 2 जी पिलं होती त्या बकरीची ती तिथंच अशी उभी राहिली. तिथं उभी राहिल्यानंतर मग बकरी विचारते, तुम्ही उभी का राहिलात? ते म्हणे, आवाज जो आकार कर 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 आवाज येतो, हा कर्कश आवाज आहे, यामुळे आम्हाला पाणी पिता येत नाही. मग ती त्यांना म्हणते, अरे असं होऊ शकत नाही, जोपर्यंत आवाज आहे तोपर्यंतच पाणी पडणार आहे. ज्या क्षणी आवाज बंद होईल त्या क्षणी पाणी पडणं सुद्धा बंद होणार आहे. तसंच आहे, आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तुझं काम काय आहे, पाणी प्यायचं, पाणी पिऊन घ्या. तसं हा संसार हा असाच चालू राहणार आहे. याला आपण कितीही काही करायचं, हे बदलतो ते बदलतो, हा बदलू शकतच नाही, असाच चालू राहणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये परमार्थता, परमेश्वर काय आहे हे प्राप्त करून घ्यायचं. मग आपलं ध्यान काय पाहिजे, आपलं ध्यान परमेश्वरावरच पाहिजे. परमेश्वर कसा प्राप्त करून घेता येईल त्यावरच पाहिजे, बस संसारावर नाही पाहिजे. म्हणून तेच सांगितलं. पण ती असणारी तृष्णा, तृष्णेवरनं चाललंय, चहापेक्षा अधिक, चहापेक्षा अधिक. आणि त्या तृष्णेच्या पायीच हे सगळे जे आजचे दुःख अनुभवत आहेत, त्या दुःखाला मूलभूत कारण काय, तर ती तृष्णा. तृष्णा अभिलाषा काय, एक अविद्या आणि दुसरी तृष्णा. ही अभिलाषा, या 2 दोषांनी ज्याची बुद्धी आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबद्ध झालेली आहे, असे जे अज्ञानी लोक ते कशामध्ये, स्त्री पुत्र वित्त इत्यादी बाह्य विषयांकडेच प्रवृत्त होतात. अलग लक्षात आहे, सगळे जे लोक आहे या 3 विषयामध्येच प्रवृत्त होतात. मुलं बाळं, पैसा, स्त्री, धन धान्य संपत्ती, याच्यामध्येच काय होतात, बाह्य विषयांकडेच प्रवृत्त होतात.
ते लोक आणि अशा प्रकारचे असणारे ते लोक अज्ञानी लोक मृत्यूर विततस्य पाशम यान्ति की ते अशा असणारे जे लोक आहेत ते अविद्या काम कर्म समुदाय रूप जो मृत्यू जो आहे त्या मृत्यू काय त्याचा सर्वत्र व्याप्त असा जो पाश त्या मृत्यूचा असणारा पाश जो आहे त्या पाशाने देहांद्रियांचा संयोग अवयोग रूप जो पाश म्हणजे दोरी त्यांच्या अधीन होतात. आणि म्हणजे अशा प्रकारचे जे लोक असतात अविवेकी अज्ञानी ते या विषयांना प्राप्त करण्याच्या कारणास्तव त्या जन्म आणि मरणरूपी मृत्यूच्या पाशामध्ये हे सगळे अडकतात. जन्म मरण जरा रोग आदी अनेक अनर्थ समूहाच्या तावडीत सापडतात. आणि त्याच्या मृत्यूचा पाश म्हणजे हेच एक काय जरा मरण जन्म रोग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या हेच आहे, दुसरं काही नाही आहे. जरा म्हणजे असणारे वार्धक्य अवस्था, त्यानंतर मरण अवस्था, पुन्हा जन्म, अनेक रोग, यामध्येच हे अज्ञानी लोक काय होतात हाच त्यांचा असणारा भोवती पडलेला पाश आणि या पाशामध्ये सतत ते अडकत राहतात. आणि तेच सांगण्याचा प्रयत्न केला. या म्हणजेच काय या संयोग जन्म मरण रोग जरा अनेक अनर्थ समूहाच्या तावडीत सापडतात. संसार चक्रातून ते सुटत नाहीत. म्हणजे अशा प्रकारचे हे पुनरपी जननम पुनरपी मरणम रूपी संसार चक्र आहे. त्या संसार चक्रातून ते सुटत नाही. मग याच्यातून कोण सुटतं तो विवेकी अतधीरा ध्रुवम अमृतत्वम विदित्वा जे कोण ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही अशा अज्ञानी लोकांना संसार सागरात भ्रमण करावे लागते आहे. आणि अशा प्रकारे ज्यांना अजून आत्मसाक्षात्कारच झालेला नाही हे जन्म आणि मरणरूप संसार चक्रामध्येच येतात आणि जातात असे जाणणारे. आणि परंतु अशा अज्ञानी लोकांना संसार सागरातच भ्रमण करावे लागते असे जाणणारे विवेकी लोक. परंतु ते विवेकी लोक काय प्रत्येकात्मस्वरूप अवस्थान रूप जो मोक्ष तोच अविनाशी आहे असे जाणून त्याचीच इच्छा करतात. परंतु जे विवेकी आहेत ते काय करतात ते विवेकी ज्ञानी नित्य अनित्य वस्तू विवेक करणारे ते काय करतात प्रत्येकात्म स्वरूप अवस्थान रूप जो मोक्ष तोच अविनाशी स्वरूपाचा आहे, तो शाश्वत स्वरूपाचा आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम संग. त्या एकदा धामाला गेल्यानंतर पुन्हा येणं नाही जाणं होत नाही. म्हणून ते जे परमधाम भगवंताचं आहे ते भगवंतांचं परमधाम प्राप्त करण्याचीच जीवनामध्ये इच्छा करतात. जाणून त्याचीच इच्छा करतात. उपासनादी कर्माने मिळणारे जे देवात्मस्वरूप अमृत ते जन्य असल्याने अनित्य आहे. बाकी उपासनाने सुद्धा करून अनेक प्रकारचे उपासना आदी कर्माने मिळणारे देवात्मस्वरूप एखादी विशिष्ट जरी आपल्याला त्या लोकामध्ये स्वर्गलोकामध्ये विशिष्ट आपण पुण्य केलं आणि त्या पुण्याच्या अनुषंगाने त्या स्वर्गादी लोकामध्ये जर एखादं विशिष्ट स्थान जरी प्राप्त झालं ते अमृतत्व जरी त्याला प्राप्त झालं तरी ते जन्य असल्याने कारण कर्माने प्राप्त झालं. म्हणजे काय कर्माचा असणाऱ्या फळामुळे ते प्राप्त झालं. म्हणून जोपर्यंत फल आहे संचित आहे तोपर्यंत तिथं राहणार. म्हणून ते जन्य असल्याने अनित्य आहे. ज्या ज्या वस्तू जन्य कर्माने प्राप्त होणाऱ्या आहेत त्या सगळ्या काय अनित्य स्वरूपाच्या आहे. म्हणून सांगितलं न कर्मणा न धने न कर्मणा न धनेन कर्म धन पुत्र यानी त्याची प्राप्ती होत नाही. त्यागेन एके अमृतत्व मानसु केवळ एक मात्र त्यागा शांती अनंतरम. त्यागाने शांती प्राप्त होती. जन्य असल्याने अनित्य म्हणून ज्या ज्या जन्य आहे म्हणजे कर्मजनित आहेत त्या सर्व वस्तू अनित्य स्वरूपाच्या आहे. म्हणून त्याची इच्छा कोण हे जे ज्ञानी आहेत ते करत नाहीत. त्याची इच्छा करत नाही. मग कशाची इच्छा करतात कूटस्थ अचल असा स्वरूप अवस्थानम जो मोक्ष तोच नित्य आहे. म्हणजे असे ज्ञानी आहे असा असणारा कूटस्थ शाश्वत स्वरूपाचा जो मोक्ष आहे त्या मोक्षाचीच इच्छा करतात. असे जाणून इतर सर्व अनात्म पदार्थ विनाशी असा निश्चय करून पुत्राद एषणात्रय त्याचा काय करतात ते त्याग करतात. आणि अशा प्रकारे बाकी इतर सर्व पुत्रेषणा लोकेषणा वित्तेषणा
या 3 प्रकारच्या ऐषणा सांगितल्या, या सगळ्याचा त्याग करून, कारण हे सगळं काय आहे? अनित्य स्वरूपाचं आहे. आणि म्हणून या सर्वांचा त्याग करून जे नित्य स्वरूपाचा आत्मतत्व आहे, कूटस्थ साक्षी चैतन्य सच्चित आनंद स्वरूप, ते आत्मस्वरूप जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. कोण? ज्ञानी. आणि अज्ञानी या संसार चक्रामध्येच बंधाला प्राप्त करून पुनरपि जननम पुनरपि मरणम जन्म मरण रूप संसारामध्ये अडकत असतात. अशा प्रकारे ज्ञानी जे आहेत ते अमृतत्व प्राप्त करतात आणि अज्ञानी जे आहेत ते जन्म आणि मरणरूपी संसारामध्ये पुन्हा येतात आणि जातात. हे या मंत्राच्या द्वारे सांगून 3ऱ्या मंत्राच्या द्वारे त्याचं पुन्हा विशेष व्याख्यान पुढच्या मंत्रामध्ये तेच केलं. येन रूपम रसम गंधम, त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. ओम तत्सत.